अमृता फडणवीस यांनी आता माचं म्हणजेच आईचं रूप घेतलं. मी आजपासून त्यांना अमृता मॅडम नाही तर मा अमृता असं संबोधणार, असं विधान मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केले. नेमकं असं घडलं काय, चला पाहूया. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत गणपती विसर्जनाची धामधूम आहे. दादर, वर्सोवा, गिरगाव चौपाटी, भाऊच्या धक्क्यावर मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने बाप्पाचं विसर्जन करण्यात येते. काही मोठ्या सार्वजनिक मंडळाच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक 18 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत चालूच होती. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियानाचं आयोजन केलं होतं. दिव्यांश फाउंडेशनने वर्सोवा येथे सकाळी 6:30 वाजता समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. यावेळी भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा सुद्धा उपस्थित होते आणि तिथेच त्यांनी अमृता फडणवीस यांचं कौतुक केले. मंगलप्रभात लोढा म्हणाले की दिव्यांश फाउंडेशनच्या सर्वेसर्वा अमृता फडणवीस यांना मी विनंती करतो की समुद्रावरील कचरा साफ करण्याचा माचं म्हणजेच आईचं रूप घेतलंय. मुला मुलींसाठी त्या जे काम करत आहेत त्यासाठी मी आजपासून त्यांना अमृता मॅडम नाही तर मा अमृता असं संबोधणार आहे. दिव्यांश फाउंडेशनची सर्वेसर्वा अमृताताई आता एक माचा रूप घेतलेला आहे. त्यांचे पुढे जे काम होत आहे मुला मुलीसाठी त्याचे आजपासून त्याने मॅम अमृता नाही मी त्याने मा अमृता असं संबोधणार आहे. अमृता फडणवीसांच्या या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि अभिनेता आयुष्मान खुराना सुद्धा उपस्थित होते.